मराठी मनाचा मानबिंदू छत्रपती शिवाजी महाराज, तुमचं आमचं सर्वांचं लाडकं दैवत हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, आपलं दैवत आनंद दिघे साहेब आणि जनतेच्या मनातले मुख्यमंत्री, आपल्या सर्वांचे लाडके महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथभाई शिंदे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्राची मुलूक मैदानी तोप माननीय गुलाबराव पाटील साहेब, सन्माननीय आमदार बालाजीराव कल्याणकर, सन्माननीय आमदार बाबूरावजी, सन्माननीय आमदार आनंदराव बोंडारकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय आजी आमदार, खासदार, जिल्हा प्रमुख, महिला आघाडीच्या प्रमुख, समोर उपस्थित असलेल्या आमच्या सर्व लाडक्या बहिणी आणि भावांनो, सर्वप्रथम आपल्या समोर नतमस्तक होतो, मानाचा जय महाराष्ट्र करतो। भाई, आपलं मनापासून आभार मानतो की या देशामध्ये अनेक नेते होऊन गेले, परंतु निवडणूक झाल्यानंतर जनतेचं दर्शन घ्यायला आजपर्यंत कोणी मायचा लाल आला नव्हता। हा पहिला माणूस आहे की मतदारांचं आभार मानण्यासाठी, या सर्वसामान्य मातीतल्या माणसांचे आभार मानण्यासाठी आपल्यापर्यंत आलेले। भाई, आपल्या चेहऱ्याकडे बघून या नांदेड जिल्ह्यामध्ये युतीच्या 9च्या 9 जागा इथं निवडून दिलेल्या आहेत। शिवसेनेचा स्ट्राइक रेट 100% इथं आहे। केवळ शिवसेनाच नाही तर नांदेड जिल्ह्यामध्ये आपण युतीच्या या जिल्ह्याचे नेते असलेले अशोक चव्हाणांच्या मुलीसाठी सुद्धा स्वतः आपण सभा घेतली। आपण युती धर्म पाळला। माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब हे स्वतः प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ त्यांनी कलंबर कारखाना इथे त्यांनी मेळावा घेतला। अख्खं शिंदे कुटुंबीय हे शिवसेना भाजप राष्ट्रवादी युतीच्या प्रचारासाठी या नांदेड जिल्ह्यामध्ये उतरलं होतं, म्हणून 9च्या 9 जागा आमच्या या निवडून आलेल्या आहेत। मनापासून सर्वांचं आपलं आभार मानतो आणि आपलंही भाई आभार मानतो। साहेब, आम्ही मराठवाड्याच्या वतीनं काही मागणं आपल्याला मानणार आहे। गुलाबराव पाटील साहेब, हिंदुस्थान 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य झाला। आम्हाला स्वातंत्र्य 1 वर्ष उशिरा मिळालं, 17 सप्टेंबर 1948 साली। सर्व अनुशेष आहे आमच्याकडे। तुमच्या तिथं पाणी पडलं तर शेवटी पाण्याचा थेंब इकडं आमच्या नांदेड जिल्ह्याला, हिंगोली जिल्ह्याला शेवटी येतो। इकडे सिंचनाचा अनुशेष आहे, शिक्षणाचा अनुशेष आहे, उद्योगाचा अनुशेष आहे, रस्त्याचा अनुशेष आहे। या मराठवाड्यातनं भाई फक्त 16 किलोमीटर महामार्ग जात होता, राष्ट्रीय महामार्ग। आपण या महाराष्ट्राचे MSRDCचे मंत्री झालात, सार्वजनिक बांधकाम खात्याचे, आणि आज आपण समृद्धी महामार्ग मराठवाड्यातनं आणलात। एक प्रकारची समृद्धी आमच्या या शेतकऱ्यांच्या दारात आणली आणि खऱ्या अर्थानं महामार्गाचा फायदा काय होतो हे आमच्या मराठवाड्यातल्या जनतेला दाखवून दिलं। एवढंच नाही तर त्या काळामध्ये मागणी केली होती की समृद्धी महामार्ग नागपूरला जोडणार आहे आणि नांदेडचं आमचं शेवटचं टोक तसंच राहिलेलं आहे। आपण आमची विनंती ऐकली आणि नांदेड जालना हा समृद्धी महामार्गाला जोडणारा महामार्ग आपण तयार केला। नांदेडकर सुद्धा आता 6 तासामध्ये मुंबईला जाऊ शकणार आहे। खऱ्या अर्थांनी आपल्याला रस्ते मिळवून देण्याचं काम भाईंनी केलं। माझी विनंती आहे, काही नेते आता शक्तीपीठ महामार्ग जो चाललेला आहे त्या महामार्गाला विरोध करायला लागलेले आहेत आपल्यातलेच। काही कारण नाही। महामार्ग नागपूरहून निघतो, माहूरला आमच्या जिल्ह्यामध्ये येतो, 3.5 शक्तीपीठापैकी एक आहे। तिथून औंढा नागनाथ हिंगोली जिल्ह्यामध्ये 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे, तिथं जातो। तिथून परत नांदेडचा गुरुद्वारा आहे, इथं हा महामार्ग येतो आणि इथून तुळजापूरला जातो। हा शक्तीपीठ महामार्ग झाला तर खऱ्या अर्थानं आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनीला जे काही आपण 4 पट भाव देत होतात तो भाव मिळाल्याशिवाय राहणार नाही।
आमची शेतकऱ्यांची विनंती एवढीच आहे, काही लोक जे विरोध करतायत भाई, जालना नांदेड जो महामार्ग झाला त्या काही शेतकऱ्यांचे पैसे द्यायचे राहिले, काही ठिकाणी चारपटसाठीचा जो वाद आहे तो वाद आहे, त्याच्यामुळे काही शेतकरी नाराज आहेत. परंतु शक्तीपीठाला कुठल्याही प्रकारचा सर्वसामान्य माणसाचा विरोध नाही. आपण ताकदीने शक्तीपीठ महामार्ग करा. सर्व जनता आपल्याबरोबर पाठीशी आहेत, सर्व शेतकरी आपल्याबरोबर पाठीशी आहेत. नांदेड शहराचे महत्त्वाचे विषय आहेत. गुलाबराव पाटील साहेब नांदेड शहरात आल्यानंतर एका मोठ्या खेड्यामध्ये आलं की काय असं वाटायला लागतं. गुरुतागद्दी सोहळ्याच्या निमित्तानं 2-2, 2.5 हजार कोटी रुपये इथं खर्च झाले. कुठेही शहरात प्रवेश करत असताना मोठा रस्ता नाही. मी आमच्या बालाजीरावचं मनापासून अभिनंदन करतो की मोठा निधी आपण खोचून आणला. भाई आपण 3,500 कोटी रुपये दिले. इथं माझी आमदार खासदार बसलेले आहेत, मुंदडा साहेब आहेत, सामने साहेब आहेत, सुभाषराव वानखेडे साहेब आहेत. कधी आम्हाला आठवत नाही की 50 कोटीच्या वरती रुपये आले नव्हते. बालाजीराव तुम्ही नशीबवान आहात, भाईसारखे खंबीर नेतृत्व तुमच्या पाठीमागे राहिलं. आज उत्तर नांदेडचा चेहरा बदलायला लागलेला आहे. माझी विनंती एवढीच आहे भाई, हे जे मोठं खेडं आमचं झालेलं आहे, कुठेही खेळाचे मैदान नाहीत. आम्ही लहानपणी ज्या विसावा गार्डनमध्ये जातो तेच विसावा गार्डन आजही आहे. 40 वर्षात एकही तुम्हाला सांगतो उद्यान झालेलं नाही. आजूबाजूची जी सगळी 25-30 खेडी आहेत ही सगळी शहरामध्ये आलेली आहेत. 5-5, 10-10 मजली इमारती व्हायला लागलेल्या आहेत. रस्ते नाहीत, ग्राउंड नाहीत. नांदेड शहराचं आपण प्राधिकरण करा भाई, आपल्याला विनंती, आपल्याकडे खाते आहे. आजूबाजूचा 20 किलोमीटरचा पूर्ण परिसर घ्या आणि या नांदेड शहराला एक आधुनिक रूप द्या. ज्या पद्धतीने आपण ठाणे बदललं, अमरनाथ बदललं, उल्हासनगर बदललं, एक बकाल असलेली गावं त्यांना एक सौंदर्यपूर्ण दृष्टी दिली, तशा पद्धतीची दृष्टी आमच्या या नांदेड जिल्ह्याला द्यावी ही आपल्याला विनंती आहे भाई. दुसरी गोष्ट, आपण मराठवाडा हा पुऱ्या भारताला सगळ्यात जास्त हळद पुरवणारा जिल्हा आहे आमचा. हिंगोली, नांदेड, परभणी, वाशिम. देशाला 50 लाख टन हळद लागते. 25 लाख टन हळद आपल्या या 4 जिल्ह्यामधून जाते. ही दूरदृष्टी ठेवून आपण बाळासाहेबांच्या नावानं पहिलं हळद संशोधन केंद्र इथं दिलं. नुसतं केंद्र दिलं नाही तर 65 एकर जागा आणि 100 कोटी रुपये दिले. दादा भुसे मंत्री होते. आता हे केंद्र उभं राहायला लागलेलं आहे. लेंटल लेवलपर्यंत या केंद्राचं काम झालेलं आहे आणि आमच्या कानापर्यंत काही गोष्टी यायला लागलेल्या आहेत की काही सचिवांनी काम थांबवायला सांगितलेलं आहे. भाई आमचे 70 वर्ष आमच्यावर अन्याय झालेला आहे. मोठा निधी 1 लाख कोटीचा अनुशेष मराठवाड्याचा आहे आणि जर अशा पद्धतीनं आपण असताना जर आपणच सांगितलेली जर कामं थांबायला लागले तर आम्ही जायचं कुणाकडं, मराठवाड्यानं बघायचं कुणाकडं. सर्व अर्थानं आपल्या कारकिर्दीमध्ये या मराठवाड्याला न्याय भाई मिळाला. बाबुरावनं उल्लेख केलेले बंधारे असतील, 1 लाख एकर जमीन तुमच्या आशीर्वादानं, जिथं कोरडं ठाक नदीत प्यायला पाणी नसायचं, 1 लाख एकर जमीन सिंचनाखाली यायला लागलेली. आज महामार्ग व्हायला लागलेले आहेत आणि आपण जाहीर केलेले प्रोजेक्ट जर हळूहळू थांबत असतील तर मराठवाड्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीची नाराजी पसरल्याशिवाय राहणार. आपल्याला आठवत असेल की नांदेड जिल्ह्यातल्या 33 ग्रामपंचायतीने निर्णय घेतला होता भाई आंध्र प्रदेशमध्ये जाण्याचा. आपण बोलून सांगितलं की महाराष्ट्र जो आहे माझा एकसंध राहिला पाहिजे आणि त्यावेळेस आपण सांगितलं की हेमंत तिथं जा, त्या गावांच्या अडचणी काय आहेत समजून घे. त्या गावांचा जिल्ह्यामध्ये असताना सुद्धा त्या गावांना जायला रस्ते नव्हते, प्यायला पाणी नव्हतं, तिथपर्यंत माणसं पोहोचू शकत नव्हतं. आपण विशेष निधी दिला भाई आणि ही सर्व बॉर्डरवरची मंडळी, आंध्र, तेलंगणा, ही सगळी मंडळी थांबली पाहिजे. आणि आज अशा पद्धतीनं जर मराठवाड्यातल्या छोट्या छोट्या जर काही प्रकल्प थांबत असतील तर ह्या जे काही महाराष्ट्राचं विभाजन करणाऱ्या ताकद आहेत त्यांना एक वेगळ्या पद्धतीचं बळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. अनेक शिष्टमंडळ त्यासाठी भेटायला आपल्याला येणार आहेत. अनेकांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या मागण्या आहेत. अनेकांचं म्हणणं आहे की महाराष्ट्र एक भाषिक राज्य आहे, त्याचं एक वेगळं दुसरं मराठवाड्याला आम्हाला राज्य द्या, अशा पद्धतीच्या मागणीचं शिष्टमंडळ सकाळी आलं होतं. तुम्हाला भेटणार आहेत ही सगळी मंडळी. तर यासाठी आपल्याला विनंती आहे की जे काही आपलं बाळासाहेबांचं स्वप्न होतं, हे स्वप्न ज्या पद्धतीनं आपण जोडलं, वेगळ्या विदर्भाची मागणी होती, आपण मुंबई ते नागपूर हा समृद्धी महामार्ग केला, त्याच पद्धतीनं बाळासाहेबांचं स्वप्न एकसंध राहण्यासाठी आपण प्रयत्न करावे ही आपल्याला विनंती आहे. आज हजारोच्या संख्येनं महिला भगिनी इथं आलेल्या आहेत.
मध्यंतरीचा काळ होता, 15-20 दिवस मुख्यमंत्री पद जाहीर होत नव्हतं. महिला आम्हाला विचारत होत्या, उसाच्या फडावरच्या असो, तांड्यावरच्या, वस्त्यावरच्या आमचे भाऊ विचारत होते सगळे की आमचे एकनाथ भाई कधी मुख्यमंत्री होणार आहेत, कधी मुख्यमंत्री होणार आहेत. सर्वसामान्य जनतेला अपील असणारा हा मुख्यमंत्री सर्वांची मागणी होती. परंतु भाई, आपण मुख्यमंत्री पद असताना मनाचा लहानपणा घेतला, शिवसेनेसाठी, युती धर्मासाठी आपण लहानपणा घेतलात आणि सगळ्यांसाठी आपण उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं. हे मनाचा मोठेपणा दाखवला. एवढा मोठा माणूस तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये दुसरा होणार नाही. माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे, भाषणामध्ये पूर्वीच्या अनेक वक्त्यांनी उल्लेख केला, या नांदेड जिल्ह्याला सुद्धा 4दा-5दा मुख्यमंत्री पद भेटलं. कधी कोणी वर्षा बंगला बघितला नव्हता बाई, परंतु रात्री 12 वाजता, 1 वाजता, 2 वाजता, सकाळी 5 वाजेपर्यंत शेवटचा माणूस जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत हा माणूस जागा राहिला. माणसांसाठी 24-24 तास काम करणारा हा माणूस आहे. आणि म्हणून आपल्याला विनंती आहे भाई, की आपण जी ताकद या महाराष्ट्रामध्ये निर्माण केली, एक वेगळी ताकद. अनेक लोक म्हणत होते की बाप पळवले, काही लोक म्हणत होते पक्ष पळवला. ही गोष्ट खरी नाही आहे. मी खासदार होतो, गणपतीला वर्षावर बोलवण्यात आलं. आप्पा बारणे माझ्या बरोबर होते. आप्पांची बायको, मुलगा आला तिथं आणि वर्षाच्या गेटवरून फक्त आप्पा बारणेंना प्रवेश देण्यात येईल एवढाच तिथं उल्लेख झाला. आणि आप्पा म्हणाले की बाबा माझी बायको, पोरग बरोबर आहे. ते म्हणले नाही, एकट्यालाच प्रवेश. बायको पोरासमोर अपमान झाला, आप्पा तिथून परत गेले. या पद्धतीचे अपमान गुलाबराव पाटील साहेब आम्ही सहन केले, परंतु भाईनं 24/7 दरवाजे सर्वांसाठी सताड उघडे ठेवले. असा मुख्यमंत्री महाराष्ट्रानं कधी बघितला नव्हता. आता प्रश्न कार्यकर्त्यांचा आहे. या जिल्ह्यामधले युतीचे नेते असलेले माननीय अशोकराव चव्हाणांनी स्वबळाचा नारा दिलेला आहे. मी विनंती केली त्यांना, आपली निवडणुका झाल्या, आपण ताकदीनं खुर्चीवर बसलो, आमदार खासदार झालो, परंतु आता समोर बसलेल्या कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. आपण अशा पद्धतीची भूमिका घेऊ नका. परवा माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा आम्ही 4 आमदार भेटलो, त्यांनाही सांगितलं, त्यांनी गंभीर दखल या प्रकरणाची घेतलेली आहे. त्यांनी अध्यक्षांना सुद्धा फोन केलेला आहे. तेव्हा भाई, आपल्याला विनंती आहे की या जिल्ह्यामध्ये मोठं पोटेन्शियल आहे. महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, इथं भगवा फडकण्यासाठी आपण सगळेजण सज्ज आहेत. या कार्यकर्त्यांसाठी सुद्धा आपण जर बोललात तर निश्चित भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. सर्व नांदेडकरांच्या वतीनं पुनश्च एकदा आपले आभार मानून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.